ये बताएगा आज का शाम कैसे रहा। ये शाम मस्तानी। ये होता है परिणाम। हा लेक जो आहे हा 50 माइल्स म्हणजे 80 किलोमीटर एवढा लांबपर्यंत पसरलेला आहे। बघ माझी आठवण येते का, नसेल येत तर बदाम खा। याला म्हणतात लेक लेणी आणि पावसाची बुंदाबांदी चालू आहे, पण तरीही जाण्याचं मन करत नाहीये कारण आतून ओलवा आलेला आहे शरीरामध्ये। नमस्कार मित्रांनो, आज चाललोय ब्युफोर्ट डॅम पार्कला। घराजवळच एक डॅम आहे लेकवरती, त्याच्यामुळे आमच्या शहराला पाणी पुरवठा होतो। पण त्या लेकच्या बाजूला त्यांनी सुंदर पार्क्स बनवलेत, तिकडे जातोय आज। शनिवारची संध्याकाळी आज म्हटलं तलावाच्या काठी बसून बघूया काय सुचतंय का वेगळं। मेन रस्ता सोडल्या आता उजवीकडे वळू आणि लगेच शहर संपून तुरंत गाव येतं। हे वळलो आणि तुरंत गाव आलं। नवीन बांधकाम होताना दिसलंय आणि त्याच वेळेस ढगांची चाहूल लागली। हे मी बाकीच्या ट्रॅव्हल ब्लॉगर सारखं बोलून बघतोय। हा शेतकरी शेत नसल्यामुळे रस्त्याच्या बाजूची गवत कापताना दिसला। शेतकरी नसावा तो, घरात बसून बायकोला वैतागलेला पुरुष असावा, म्हणून घराच्या बाहेर वेळ वाया घालवतोय। माझी टोन जी आहे आता ती बाकीच्या ट्रॅव्हल ब्लॉगर सारखी करून बघतोय मी। ही पायवाट जी जातीये किंवा ज्यांच्याकडे कारच नसेल त्यांना चालवण्याकरता ही बनवलेली पायवाट आणि ही घरांची वस्ती। आज ही ढगांची चाललेली जी स्पर्धा आहे सूर्यासोबत, ती मला फार आवडते, कारण का ह्याच्यामुळे माझा फायदा होतो आणि माझं सनस्क्रीन वाचतं। असा नजारा आणि कहीं दूर जब दिन ढल जाए गाणं लावलंय, गाणं सुरू होत नाहीये। कहीं दूर जब दिन ढल जाए गाणं सुरू होईपर्यंत दिन ढलून जाईल। नागमोडी वळण घेत आता आम्ही पोहोचत आलो। हे दिसते आपलं ब्युफोर्ट डॅम आलेला आहे। हे बसवण्याकरता, दारू पिण्याकरता आणि कुकिंग करण्याकरता सगळे क्युबिकल्स बनवलेत। तिकडे स्वतःचं सामान ठेवून दिवसभर स्पेंड करू शकतो। हे लेक उडी मारण्याकरता। स्पीड बोट, चल जायची वेळ झाली, चल। I also not speaking English. I am speaking Marathi. Don't run. आणि हाच तो लेक आहे ज्याच्या काठी बसून आज मद्यप्राशन करायचा निर्णय घेतला होता। चीयर्स सौरभ। चीयर्स। मैं अक्सर लेक के किनारे आके मैं ज़िंदगी को रियलाइज़ कर पाऊँ। क्या कर रहा हूँ? क्या देख के ज़िंदगी कैसे रियलाइज़ करता है तू? इससे मुझे समझ में आता है कि मुझे एक बोट लेना चाहिए। पैसे नहीं है तो क्या रियलाइज़ करने का फ़ायदा हुआ फिर? कभी कभी इधर आके और दुखी हो जाता हूँ। तो ऐसे पेपर का बोट बना के दे रहा ना। रेनबो, I told you the rainbow will come. तेरे बोलने के वजह से रेनबो नहीं आया, तूने पहले बोला था इसलिए रेनबो नहीं आया। रेनबो आने ही वाला था। अंकल नहीं होते ना, मैं बताता तुझे क्या कहते हैं फिर। Let's celebrate Pride month today. You can never see the end of the rainbow. It's right there. हे बघ, हा माझा ड्रायव्हर आहे, हा बोट। बेटा जा उधर बोट पार्क करके आ। See, we can never see the end of rainbow, but today at the lake we can see it clearly. It's going inside the lake. Let's go touch it. Let it come here. देखो, हे असे सेल्फी काढतात पोरं येऊन इथे। हे आजकालची पोरांना इथे येऊन फक्त सेल्फी काढत असतो आता। There you go. Turn around. ये देखिए गरीब लटका हुआ है बोट के पीछे। I have done it. इसके पास पहले बोट नहीं था। What did Saurabh teach you? Something special. Yeah, tell me. Back and chop. लोक आधी इथे बियर ठेवायची अशी या खोलामध्ये, तर एवढ्या बियर ठेवून खड्डे झालेत। विश्वास पटण्यासारखी गोष्ट नाहीये, पण ठेवा आता। वेअर एव्हर आय गो माय फॅन फॉलोज। आय होप वन डे फॅन्स विल फॉलो, बट राईट नाव जस्ट द फॅन इज फॉलोइंग। आता जायची वेळ झाली, संध्याकाळ झाली, सूर्यास्त पण झालाय। हा सूर्य या झाडांच्या मागे मावळतोय। मावळणाऱ्या सूर्याला बघून एक कविता आठवतीये, अखेरचा हा तुला दंडवत। कविता इथे मॅच होत नाहीये।
मार्ग बंद व्हायच्या आधी निघूया. आता इथे ड्रायव्हर तर भेटत नाही, मग हे गाडीलाच कामाला आहे बघा. ए गरा 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 फिरवते, मला चक्कर येते स्टेअरिंगकडे बघून स्वतःला. गाडी कशी चालवणार मी? हे अपार्टमेंट कॉम्प्लेक्सेस आहेत. इथे विकायला नसतात ह्या बिल्डिंग्समध्ये जागा, हे फक्त रेंट्सवरतीच असतात. खूप फॅन्सी अपार्टमेंट्स असतात, पण शेवटी काय मालकीच्या नसतात तुमच्या. महिना टू महिना रेंट द्यायचं आणि राहायचं इथे. सनसेट झालाय पिकल अँड सोशल. हा रूफटॉप एवढा भारी बनवला ना संध्याकाळी. मला सनसेट बघत बघत संध्याकाळ गुजरायला जाम आवडते. अरे हिंदी एवढा उर्दू टाईप आहे ना माझं, संध्याकाळ गुजरावायला. हा बार आहे इकडे ओपनमध्ये. बघ माझी आठवण येते का, नसेल येत तर बदाम खा. ये मेरा दोस्त है सौरभ, ये बताएगा आज का शाम कैसे रहा. ये शाम मस्तानी मदहोश किए जा, कोई डोर मुझे खींचे तेरी ओर लिए जा. इतनी सुहानी शाम थी, सुरमई रंग के बादल थे, बहता हुआ नीला पानी और ऊपर से सतरंगी इंद्रधनुष. आज हमने जो मजा किया है, मजा आ गया सुयोग. थैंक यू फॉर टेकिंग मी टू दैट ब्यूटीफुल लेक. ठीक है, श्रद्धा कपूर की कमी है. ये अच्छा बोल दिया. आज के ब्लॉग का यही खत्म करता हूँ.